हाय, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सो तुम्ही सगळे खूप छान असाल आणि तुमच्या लाईफमध्ये ग्रोथ करत असणार. मला सांगण्याचा मुद्दा हा आहे की प्लीज स्वतःचे मायनस पॉईंट ओळखा आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. लाईफमध्ये इझी असं काहीच नसतं आणि अशक्यही असं काही नसतं. तुम्ही जर चांगल्या विचाराने, चांगल्या गोष्टीने जर प्रयत्न केले तर तुम्ही नक्की सक्सेस होणार आहात. शून्यापासून सगळ्यांनी सुरुवात केलेली असते. कोणीच आईच्या पोटातून शिकून येत नाही, पण त्यांची मेहनत, त्यांची कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य, पॉझिटिव्ह अप्रोच, सकारात्मक दृष्टिकोन आणि डिसिप्लिन म्हणजे शिस्त, या सगळ्या गोष्टींनी माणूस परिपूर्ण बनतो. आणि शिकण्याची जिद्द, आपण आयुष्यभर विद्यार्थी असतो, त्याच्यामुळे लर्निंग फेज ही आपली कधीच संपत नसते. माणूस काही ना काहीतरी शिक्षण घेतच असतो, कुठल्या ना कुठल्या अनुभवातून शिकतच असतो. त्याच्यामुळे आपण कायमस्वरूपी विद्यार्थी आहोत. फक्त ही गोष्ट आहे की गिवअप करू नका. खूप जण असे आहेत जे माझे स्टेटस बघतात, व्हिडिओ बघतात, रील्स बघतात, लाईक पण करतात, बट ॲक्शन घेत नाही. बिकॉज त्यांना भीती वाटते की हे फ्रॉड तर नाही आहे ना, माझ्याबरोबर फ्रॉड तर होणार नाही ना, किंवा मग स्कॅम होऊन जाईल, हे पैसे आणि ह्या सगळ्या गोष्टी, इन्व्हेस्टमेंट ऑल वगैरे. पण चांगल्या गोष्टीसाठी स्वतःमध्ये गुंतवणूक करा. मी जे सांगते ते करा असं नाही म्हणते, परत एकदा क्लिअर करते. तुम्हाला जे आवडेल ते करा, पण नक्की करा. माणसाकडे प्लॅन ए नसेल, प्लॅन ए सोबतच प्लॅन बी असणं खूप गरजेचं आहे. कारण सिच्युएशन वेनेवर कोणाच्या लाईफमध्ये कशील काहीच सांगता येत नाही. पण तुम्ही जर फायनान्शियली इंडिपेंडेंट असाल तर तुम्ही हे सगळ्याला टॅकल करू शकतात. ह्या सगळ्याला काय म्हणतो आपण, हिमतीने तोंड देऊ शकतात. हेच यामागचं सांगणं आहे. बघा, पटतंय का?